कुत्र्यांचा विषय हा अतिशय गंभीर विषय बनलेला आहे, गंभीर समस्या एक प्रकारे बनली आहे आणि हाच भटक्या कुत्र्यांचा विषय आज थेट हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चेत आला। लक्षवेधी सादर करण्यात आली हिवाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरनं आणि या विषयावरनं आज अधिवेशनात घमासान रंगलं। भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी लक्षवेधीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचा विषय मांडला, मात्र राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आमदार आक्रमक झाले। भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि त्यांच्या निवारा केंद्रांवरनं सर्वपक्षीयांनीच आक्रमक भूमिका घेतली। भटक्या कुत्र्यांसंदर्भात संबंधित मंत्र्यांची संयुक्त समिती स्थापन करू आणि उपाययोजना केली जाईल असं आश्वासन महसूल मंत्र्यांकडून देण्यात आलं। त्यामुळे आता खरंच राज्यभरातल्या भटक्या कुत्र्यांचा विषय निकाली निघणार का हे पाहावं लागेल। की आमदार जे आहेत ते गल्लीभरात फिरतात, लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीभरात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात हे आधी अगोदर सांगा। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय, अध्यक्ष महोदय मी गंभीरतेने बोलतोय, जेव्हा आम्ही वस्त्यांमध्ये फिरतो ना तर कुत्रेच आमच्या मागे लागतात, कुत्रे मागे लागतात आणि जो चावला तर केवढं मोठं माहित नाही त्याच्यावर संकट असतं। आणि म्हणून हा मजेचा विषय नाहीये, अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीरपणे बोलतोय, रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाही। अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातं त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्र नाही। अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं जरा सभागृहाने शांतता घ्या। अध्यक्ष महोदय, माझ्या शहरामध्ये 2025 एप्रिल-जून मध्ये 8,000 लोकांना कुत्रे चावले। पूर्ण पुण्यात 3 वर्षात 1 लाखाहून अधिक लोकांना कुत्रे चावले। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलं आहे की एक बैठक होईल। मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो की माननीय आपले नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि आमच्या राज्यमंत्री हे जॉईंटली अधिवेशन संपण्यापूर्वी या सर्व विषयाची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना करेन। चला ठीक। आणि अधिवेशनामध्ये फक्त कुत्रे नाही तर बिबटेही गाजले। बिबट्यांच्या नसबंदीचा मुद्दा सुद्धा चर्चेत आला।